मित्रांनो, तुम्हाला एक स्टोरी ऐकायची आहे का? आय एम शुअर तुम्हाला ऐकायची असेल आणि तुम्हाला आत्तापर्यंत अंदाज आला असेल की या व्हिडिओची सुरुवात मी एक स्टोरी सांगून करणार आहे. ही स्टोरी म्हणजे कुठली बोरिंग स्टोरी नाही आहे आणि यामध्ये तुम्हाला काहीही प्लीजंट असं वाटणार नाही. पण मला जो तुमच्यासमोर आज एक मुद्दा मांडायचा आहे, ठळकपणे मांडायचा आहे, त्याच्यासाठी ही स्टोरी माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. मी नाशिकवरून आलो आणि ही स्टोरी माझ्या सोसायटीमधलीच आहे. ही स्टोरी जी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वतः, त्यातली व्यथा जी आहे ती स्वतः अनुभवलेली आहे. त्यामुळे काय महत्त्व आहे आजच्या विषयाचं हे तुम्हाला माहीत होईल. तर मित्रांनो, भिडे काका नाशिकमधल्या एका कारखान्यात काम करतात आणि आमच्या शेजारी राहतात. त्यांची पत्नी जया आंटी आणि त्यांचा मुलगा सुनील यांच्याबरोबर ते कधी कधी आमच्या घरी येत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती ठीकठाक होती. एके दिवशी रविवारच्या दुपारी ते नाश्ता करत असताना सुनीलला म्हणजे त्यांच्या मुलाला असं दिसलं की त्याचे वडील छातीला हात धरतायत आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. काहीतरी भयंकर होतंय अशी जाणीव सुनीलला झाली आणि त्या खोलीमध्ये थोडीशी घबराहट पसरली. सुनीलनं लगेचच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि तातडीनं भिडे काकांना हॉस्पिटलाइज केलं गेलं. सगळ्या टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि लगेचच त्यांच्यावर ऑपरेशन करायला लागणार आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या. हॉस्पिटलमध्ये त्यांनी बरेच आठवडे काढले. या सगळ्या काळात त्यांच्या कुटुंबावर फक्त आरोग्य संकटाचाच भावनिक गोंधळ नव्हता, तर आर्थिक संकटही त्यांच्या कुटुंबावर थोडंसं होतं. का होतं? कारण त्यांच्याकडे कुठलाही हेल्थ इन्शुरन्स नव्हता. त्यामुळे सगळा जो हॉस्पिटलचा खर्च आहे तो त्यांच्या सेव्हिंगमधून त्यांना करावा लागला होता आणि डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांची जी आयुष्याची सगळी सेव्हिंग आहे ती संपली होती. भिडे काका घरी आले. 2 महिन्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू लागले, कामावरही जाऊ लागले. पण अजून एक शोकांतिका बाकी होती. काही दिवसानंतर अजून एक हृदयविकाराचा त्यांना झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत माळवली. आणि यावेळी तो झटका एवढा खतरनाक होता की त्यांना रुग्णालयातही दाखल करता आले नाही. अँड वी लॉस्ट हिम फॉर एव्हर. भिडे काकांचं जाणं हे नुकसान खूप मोठं होतं. कुटुंबासाठी खूप मोठा धक्का होता. पण या सगळ्या दुःखामध्ये त्यांचं कुटुंब एका गोष्टीसाठी कृतज्ञ होतं, ते म्हणजे भिडे काकांनी लाईफ इन्शुरन्स घेऊन ठेवला होता. आता हा लाईफ इन्शुरन्स त्यांची जागा जरी घेऊ शकत नसला तरीही या लाईफ इन्शुरन्समुळे त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेचं एक जाळं निर्माण केलं होतं. त्यामुळे पूर्वी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी जी कर्ज यांच्या डोक्यावर झाली होती ती या पॉलिसीमुळे उतरवली जाऊ शकत होती. शिवाय त्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि राहण्याचा खर्च त्यातून भागवला जाणार होता आणि सुनीलच्या शिक्षणाचा खर्चही भागवला जाणार होता. तर मित्रांनो, या स्टोरीमधून मला ठळक मुद्दा काय सांगायचा आहे हे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल. आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी इथे डिस्कस केल्या या स्टोरीमध्ये. पहिलं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरं म्हणजे लाईफ इन्शुरन्स. तर या 2 गोष्टींचं महत्त्व आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येईलच आणि त्यावर डिटेल चर्चा आज आपण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स काय आहे, त्या दोघांमधले डिफरन्स काय आहेत याबद्दलची डिटेल माहिती घेणार आहोत. व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये बोलताना विमा खरेदी करताना तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तसेच तुम्ही ग्रो मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे लेटेस्ट जे अपडेट आहेत ते तुम्हाला येत जातील. चला तर मग हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स या दोघांमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीही किती महत्त्वाचे आहेत याच्यावर चर्चा करूया. व्हॉट इज लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स? मित्रांनो, मी बेसिक पासून सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इन्शुरन्स म्हणजे काय. कोणत्याही टेक्निकल टर्म्समध्ये डिटेलमध्ये न जाता सोप्या पद्धतीनं कशा तुम्हाला गोष्टी कळतील हे मी सांगणार आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा क्लिष्ट असू शकतात आणि त्याच्यामधून बरंच काही आपल्याला मिळू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स म्हणजे काय. एखाद्या कंपनीकडून तुम्हाला मिळणारी ही मदत असते. आता ही मदत कशा पद्धतीने होते, तर समजा तुम्ही अचानकपणे आजारी पडला, कुठली तरी हेल्थ रिलेटेड सिच्युएशन तुमच्या घरामध्ये कुणालाही आली किंवा अचानक तुमचा अपघात झाला, तर या सगळ्यामध्ये आर्थिक मदत करणे हे या कंपनीचं ध्येय असतं. म्हणूनच इन्शुरन्स ते आपल्याला देत असतात. तुम्हाला काय करायचं असतं की तुम्ही एखाद्या कंपनीकडून इन्शुरन्स बाय केला की त्याची नियमितपणे जी फी असते ती तुम्हाला भरावी लागते
आणि त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आर्थिक सुरक्षा कवच प्रोव्हाइड केलं जातं. आता जी स्टोरी आपण ऐकली त्या स्टोरीमधून आपण हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स काय आहेत आणि त्या दोन्हीमधला फरक काय आहे हे जरा डिटेलमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, भिडे काकांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या आयुष्याची सर्व काही सेव्हिंग्स हॉस्पिटलच्या बिलासाठी खर्च केली. याच्या ऐवजी जर त्यांनी हेल्थ इन्शुरन्स बाय केला असता तर ही सगळी बिलं त्या विमा कंपनीनं भागवली असती. अगदी सर्वच खर्च नाही, पण मोठा एक चंक जो आहे तो या पॉलिसी कंपनींनी दिला असता. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की अशी काही हेल्थ केअरची सिच्युएशन आली असेल तेव्हा हा हेल्थ इन्शुरन्स तुमची मदत करतो. तुम्हाला याचे फायदे जर मिळवायचे असतील तर तुम्हाला नियमितपणे कंपनीला फी भरावी लागते, त्याला आपण प्रीमियम असं म्हणतो. दुसरी टर्म आहे लाईफ इन्शुरन्स. आपल्या स्टोरीमधून आपल्या लक्षात आलं की भिडे काकांचं निधन झाल्यानंतर त्यांनी जीवन विमा पॉलिसी घेतली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली. याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एखादी पॉलिसी घेता आणि तुमच्या निधनानंतर जे काही पॉलिसीचे पैसे आहेत ते तुमच्या कुटुंबाला मिळतात. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जवळपास नसताना तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती व्यवस्थित राहावी हा दृष्टिकोन असतो. भिडे काकांकडे लाईफ इन्शुरन्स होता, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर एक रकमी जे काही पैसे आहेत ते त्यांच्या कुटुंबाला दिले गेले. खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे ना? आय गेस मी सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगतोय आणि त्यातूनच आपण जी स्टोरी आता ऐकली ती आपल्याला सगळ्या गोष्टी सोपं करून सांगते. मित्रांनो, या टप्प्यावर आपल्याला फक्त प्रोडक्ट समजून घेण्यापेक्षा त्या प्रोडक्टचं महत्त्व काय आहे हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की मी आज जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधून मला तुमच्या समोर एक ठळक मुद्दा मांडायचा आहे. आणि जसं की तुम्ही सगळे हुशार प्रेक्षक आहात त्यामुळे मला या गोष्टीवर भर द्यायची जास्त गरज नाहीये. मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स दोन्ही गोष्टींची आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची गरज आहे. पण ही गोष्ट सांगायला मला खूप खेद होत आहे किंवा दुःख होत आहे की भारतामध्ये विमा पॉलिसी घेणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी आहे. फायनान्शियल इयर 2022 मध्ये लाईफ इन्शुरन्स घेणाऱ्यांची संख्या फक्त 3% होती. आता ही संख्या कमी आहे का जास्त आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हेल्थ इन्शुरन्स अँड लाईफ इन्शुरन्स? मित्रांनो, आता आपण लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये काय फरक आहे याच्यावर थोडीशी नजर टाकूया. मित्रांनो, आता तुम्हाला समोर एक चार्ट दिसत आहे, त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट्स हेल्थ इन्शुरन्स का गरजेचा आहे आणि लाईफ इन्शुरन्स का गरजेचा आहे या सगळ्या गोष्टी दिसत असतील. एक एक करून आपण याच्यावर नजर टाकूया. सगळ्यात पहिला ॲस्पेक्ट म्हणजे पर्पज काय आहे. हेल्थ इन्शुरन्सचा पर्पज वेगळा आहे आणि लाईफ इन्शुरन्सचा पर्पज वेगळा आहे. हेल्थ इन्शुरन्सचा पर्पज काय आहे की ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलाइज होता, म्हणजे तुम्हाला काही आजार होतो किंवा अचानक अशी काही सिच्युएशन येते की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं, त्यावेळेला हॉस्पिटल आणि तिथल्या मेडिकलची जी काही बिलं आहेत ती कव्हर करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला मदत करतो. दुसऱ्या बाजूला लाईफ इन्शुरन्सचा पर्पज काय आहे? तुमच्या कुटुंबाची आर्थिक मदत करणं ज्या वेळेला तुमचं निधन होतं. समजा तुमचं अचानक निधन झालं, आपल्या स्टोरीमध्ये आपण भिडे काकांचं निधन झाल्याचं बघितलंच. त्याच्यानंतर तुम्ही जर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर जो काही प्री डिटरमाइंड पिरियड आहे त्याच्यानंतर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते. म्हणजे पॉलिसी होल्डरचा जो कोण बेनिफिशियरी असेल त्याला पे आउट केला जातो. दुसरा ॲस्पेक्ट आहे कव्हरेज. आता हेल्थ इन्शुरन्समध्ये कुठल्या गोष्टी कव्हर होतात तर मेडिकलची सगळी बिलं, तुमच्या डॉक्टरची सगळी जी काही तपासणीची बिलं असतील ती, औषधं घ्यायला तुम्ही ज्या मेडिकलमध्ये जाता ती बिलं, तुम्ही कुठल्या टेस्ट जर करत असाल त्या टेस्टची जर बिलं तुम्ही जपून ठेवली असतील तर ती सगळी बिलं, तर ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जातात. त्याचबरोबर जर तुमच्यावर कुठली सर्जरी करण्यात आली असेल तर तेही बिल इथे कव्हर केलं जातं. दुसरीकडे लाईफ इन्शुरन्समध्ये काय गोष्टी कव्हर होतात तर जो कोण पॉलिसी होल्डर आहे त्याची डेथ झाल्यानंतर जी काही एक रकमी अमाऊंट असेल तर ती त्याच्या बेनिफिशरीला ट्रान्सफर केली जाते. मग जेवढी मोठी पॉलिसी तुम्ही घेतली असेल तर त्याच्याप्रमाणे त्याची रक्कम असते. किंवा जर डेथ नाही झाली तर पूर्ण मॅच्युरिटी कंप्लीट झाल्यानंतर पॉलिसी होल्डरला ती रक्कम दिली जाते. मग हा जो पर्टिक्युलर मॅच्युरिटी पिरियड असतो किंवा ती जी डेट असते ती 30 वर्षाची 35 वर्षाची असू शकते. डिपेंड ऑन पॉलिसी या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बघायला मिळतील. तिसरा ॲस्पेक्ट आहे पॉलिसी होल्डर. आता ज्या वेळेला तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेता त्यावेळेला तुमची सगळी बिलं म्हणजे पॉलिसी होल्डरची सगळी जी मेडिकलची एक्सपेन्स आहेत ते कव्हर केले जातात. काही ठिकाणी फॅमिलीला पण अशी मदत मिळते. जर तुम्ही तशा प्रकारची पॉलिसी जर घेतली असेल की त्यात तुमच्या फॅमिलीचा पण हेल्थ इन्शुरन्स कव्हर होत असेल तर तुमच्या फॅमिलीला जर काय झालं तर तीही बिलं या तुम्हाला कव्हर करून मिळतात. दुसरीकडे लाईफ इन्शुरन्स हा पर्सनल असतो, म्हणजे जो कोण पॉलिसी होल्डर आहे त्याला मॅच्युरिटी पिरियड नंतर
किंवा त्याच्या डेथ नंतर त्याने जो कोण बेनिफिशरी ऍड केला असेल त्यालाच ती रक्कम मिळते. नंतरचा ऍस्पेक्ट आहे क्लेम प्रोसेस. आता जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर क्लेम प्रोसेससाठी तुम्हाला सगळी बिलं एकत्रित करावी लागतील. हॉस्पिटलची जी काही बिलं आहेत, मेडिकलची जी काही बिलं आहेत, सर्जरीची जी काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा तुमच्या टेस्ट ज्या केलेल्या आहेत ती सगळी बिलं तुम्हाला डॉक्युमेंट म्हणून सबमिट करावी लागतात. त्याचबरोबर तुम्हाला एक फॉर्म दिला जातो, त्या फॉर्म बरोबर हे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि त्याच्यानंतर प्रोसेस कंप्लीट होते. सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक केल्यानंतर विमा कंपनी रिएम्बर्समेंट तुम्हाला जारी करते. दुसरीकडे लाईफ इन्शुरन्सचं कसं आहे की तुम्हाला जर क्लेम करायचा असेल तर तुमचा जो कोण पॉलिसी होल्डर आहे त्याची डेथ झाल्यानंतर डेथ सर्टिफिकेट आणि इतर लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या कंपनीकडे प्रोव्हाइड करायला लागतात आणि जो कोण बेनिफिशरी असेल त्याचे सगळे डॉक्युमेंट्स तिथे प्रोव्हाइड करायला लागतात आणि त्यानंतर क्लेम प्रोसेस कंप्लीट होते आणि मग पे आउट तुम्हाला मिळतो. नंतरचा ऍस्पेक्ट आहे रिन्युअल अँड टर्म्स. हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत तुम्हाला दरवर्षी रिन्युअल करावा लागतो. काही पॉलिसीमध्ये मल्टी इयर्सची टर्म असू शकते. दुसरीकडे लाईफ इन्शुरन्सचा विचार केला तर त्याची टर्म जी असते ती फिक्स असते. 10 वर्ष, 20 वर्ष किंवा 30 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ते तुम्हाला पॉलिसी टू पॉलिसी बघावं लागेल. नंतरचा ऍस्पेक्ट आहे मॅच्युरिटी बेनिफिट. हेल्थ इन्शुरन्सचा जर विचार केला तर मॅच्युरिटी नंतर इथे कुठलंही बेनिफिट मिळत नाही. कारण तुमच्या हॉस्पिटलायझेशनची सगळी जी एक्सपेन्सेस असतात ती इथे रिएम्बर्स केली जातात. त्यामुळे जर वर्षभर जोपर्यंत तुमच्याकडे पॉलिसी आहे तोपर्यंत जर तुम्हाला काही नाही झालं तर तो प्रीमियम तुम्हाला परत मिळत नाही किंवा त्यात कुठलंही तुम्हाला बेनिफिट मिळत नाही. दुसरीकडे लाईफ इन्शुरन्सचा जर विचार केला तर काही पॉलिसीज अशा आहेत ज्या मॅच्युरिटी नंतर तुम्हाला बेनिफिट प्रोव्हाइड करून देतात. म्हणजे समजा पूर्ण मॅच्युरिटी कंप्लीट होईपर्यंत तुम्ही व्यवस्थित असाल, तुमचं निधन झालं नसेल तर काही पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी पिरियड नंतर तुम्हाला पे आउट दिला जातो. नंतरचा ऍस्पेक्ट आहे टॅक्स डिडक्शन. हेल्थ इन्शुरन्समध्ये जो तुम्ही प्रीमियम भरता तो टॅक्स डिडक्शनसाठी पात्र असतो आणि इन्कम टॅक्स ऍक्टच्या 80D अंडर तुम्ही तो क्लेम करू शकता. लाईफ इन्शुरन्समध्ये जो तुम्ही प्रीमियम भरता तो तुम्हाला टॅक्स बेनिफिटसाठी इलिजिबल ठरतो. अंडर सेक्शन 1010D किंवा 80C अंडर तुम्ही हे बेनिफिट घेऊ शकता. नंतरचा ऍस्पेक्ट आहे ॲडिशनल रायडर्स. आता हेल्थ इन्शुरन्समध्ये ॲडिशनल रायडर लाईक मॅटर्निटी, पर्सनल ॲक्सिडेंट आणि क्रिटिकल इलनेस या गोष्टी तुम्ही एक्सटेंडेड घेऊ शकता. लाईफ इन्शुरन्समध्ये ॲडिशनल रायडरमध्ये तुम्ही ॲक्सिडेंटल डेथ किंवा डिसेबिलिटी रायडर हे तुम्ही ॲड ऑन करू शकता. या गोष्टी ॲड ऑन केल्यानंतर तुमचं जे प्रोटेक्शन आहे ते थोडंसं एनहान्स होऊन जाईल. सगळ्यात शेवटचा ऍस्पेक्ट म्हणजे टाइप्स ऑफ पॉलिसीज. आता हेल्थ इन्शुरन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा टाईप म्हणजे मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर आणि सिनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स. या 3 गोष्टी तुम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या अंडर घेऊ शकता. लाईफ इन्शुरन्समध्ये कॉमनली टाईप कुठले आहेत तर टर्म लाईफ इन्शुरन्स, होल लाईफ इन्शुरन्स, एन्डॉनमेंट आणि युलिप. युलिप म्हणजे युनायटेड लिंक इन्शुरन्स प्लॅन. या सगळ्या पॉलिसीज तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. मित्रांनो, या दोन्हीही इन्शुरन्समध्ये मेन ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता इथे बघितल्या. पण इन्शुरन्स खरेदी कसा करायचा आणि त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर आपण नजर टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याच्यावर आता आपण नजर टाकूया. सगळ्यात पहिला पॉइंट आहे अंडरस्टँड युअर नीड्स. मित्रांनो, आत्ताच दिवाळी होऊन गेली. या दिवाळीला तुम्ही कपडे खरेदी करण्याच्या अगोदर काय गोष्ट केली होती? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या गरजा शोधून काढल्या असतील. तुम्हाला कुठल्या प्रकारचे कपडे घ्यायचे आहेत, तुम्हाला कॅज्युअल वेअर घ्यायचे आहेत का पारंपरिक पद्धतीचे कपडे घ्यायचे आहेत हे तुम्ही डिसिजन घेतला असाल आणि त्यानंतरच तुम्ही कपडे घेतले असतील. बरोबर आहे ना? तर हेल्थ इन्शुरन्स घेतानाही तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या काय गरजा आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स बाय करण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचं कव्हरेज पाहिजे आहे हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्ही बेसिक कव्हरेज घेऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये कुणाला काही मेडिकल कंडिशन असेल किंवा काही मेडिकलची सिच्युएशन असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं कव्हरेज पॉलिसीमध्ये मागू शकता. तुमची सध्याची आरोग्य स्थिती काय आहे आणि भविष्यातील काय सिच्युएशन असणार आहे याचं व्हॅल्युएशन करा आणि थोडा वेळ घ्या आणि त्यानंतरच पॉलिसी खरेदी करा. प्रत्येक गोष्टीमध्ये जर रिसर्च केला तर तुम्हाला ती परफेक्ट जी काही पॉलिसी आहे ती घेण्यास मदत होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कव्हरेज अँड बेनिफिट्स. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर एखादी नवीन डिश ऑर्डर करताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय कराल? तुम्ही तो पदार्थ बघता आणि तुम्हाला ती डिश आवडेल का नाही हे ठरवता. सॉरी, इट्स माय बॅड. नॉर्मली कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन नवीन डिश ऑर्डर करणं आणि हेल्थ इन्शुरन्स घेणं यामध्ये काहीही साम्य नाहीये. परंतु आय होप की यावरून तुम्हाला एक छोटीशी कल्पना आली असेलच. पॉलिसी घेण्यापूर्वी
त्या पॉलिसीमध्ये काय काय गोष्टी समाविष्ट केल्या आहेत हे वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. जी पॉलिसी तुम्ही बाय करत आहात त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनचा खर्च, हॉस्पिटल नंतरचा खर्च किंवा प्रसूती फायद्यांचा म्हणजेच प्रेग्नन्सीच्या फायद्यांचा, मॅटर्निटीच्या फायद्यांचा समावेश आहे का नाही हे वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर पर्टिक्युलर पॉलिसी जी तुम्ही बाय करत आहात ती तुमच्याबरोबर आणि तुमच्या कुटुंबियांबरोबर मॅच होती आहे का नाही, त्यांच्या आरोग्याच्या सिच्युएशन बरोबर मॅच होती आहे का नाही हे समजावून घ्या. नंतरचा पॉइंट आहे नेटवर्क हॉस्पिटल्स. तुम्ही जी पॉलिसी घेत आहात त्यामध्ये हॉस्पिटलचं नेटवर्क कसं आहे हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या पसंतीची हॉस्पिटल्स त्या पर्टिक्युलर पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेली आहेत का नाहीत हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा अवेलेबल असते तर काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा नसते. तुम्हाला कॅशलेस वाले हॉस्पिटल कुठले आहेत हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही हॉस्पिटलाइज होता त्यावेळेला कधी कधी आपल्याकडे कॅश नसते. अशा वेळेला ही पॉलिसी आपल्याला मदत करू शकते. कॅशलेस मध्ये काय होतं की तुम्ही हॉस्पिटलाइज झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही पैसा भरावा लागत नाही. सगळी जी बिलं आहेत ती कंपनी प्रोव्हाइड करते. नंतरचा पॉइंट आहे वेटिंग पिरियड. कुठलीही पॉलिसी खरेदी करण्याच्या अगोदर आपल्याला वेटिंग पिरियड काय आहे हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याच नवीन टर्म्स सांगतोय मी, बरोबर आहे ना? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं, जर आपण अजून जास्त डिटेलमध्ये गेलो तर इन्शुरन्स ही गोष्ट खूप क्लिष्ट होऊन जाते. मी या व्हिडिओमध्ये सगळ्या काही अटी कव्हर करू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि सगळ्या गोष्टी सोपं करून सांगणं एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाहीये. पण वेटिंग पिरियड काय आहे या गोष्टीबद्दल मी स्पष्टपणे सांगतो. एखाद्या स्पेसिफिक कंडिशनमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये जर तुम्हाला क्लेम करायचा असेल, तो क्लेम केल्यानंतर तुम्हाला त्याचा पेआउट मिळण्यापर्यंतचा जो पिरियड आहे तो म्हणजे वेटिंग पिरियड असतो. अनेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये प्री एक्झिस्टिंग जे डिसीज असतात किंवा मॅटर्निटीसाठी ज्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठी वेटिंग पिरियड असतो. आता या वेटिंग पिरियडचा तुमच्या पॉलिसीवर आणि कव्हरेजवर कसा परिणाम होऊ शकतो याच्यावर पण नजर टाकूया. ही गोष्ट आपण एका उदाहरणानं बघूया. समजा तुम्ही स्मोकिंग करताय तर या पर्टिक्युलर गोष्टीचा तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या वेटिंग पिरियडवर आणि प्रीमियमवर देखील फरक पडू शकतो. पाचवा पॉइंट आहे प्रीमियम अँड डिडक्टेबल्स. मित्रांनो, सगळ्यात शेवट म्हणजे तुम्ही प्रीमियम किती भरताय आणि त्यात डिडक्शन किती आहे या सगळ्या गोष्टी समजावून घेणं. मित्रांनो, मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रीमियम म्हणजे काय. तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर जी फी कंपनीला भरता ती फी म्हणजे तुमचा प्रीमियम असतो. छोट्या प्रीमियमची पॉलिसी घेणं तुम्हाला आत्ता जरी बरं वाटत असेल तरी त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स आणि बेनिफिट्स समजावून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादी पॉलिसी थोडासा जास्त प्रीमियम देऊन घेतली तर त्यामध्ये तुम्हाला कव्हरेजही चांगल्या पद्धतीने मिळण्याची शक्यता असते. आता डिडक्टिबल्स काय आहेत बघूया. तुमच्या विमा कंपनीने खर्च कव्हर करणे सुरू करण्याच्या अगोदर जो खर्च तुम्ही मेडिकलसाठी केलेला असता किंवा हॉस्पिटलमध्ये केलेला असता तो म्हणजे डिडक्टेबल्स असतात. सपोज तुमच्याकडे 5 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स आहे आणि 10,000 रुपयाचे डिडक्टेबल्स आहेत. समजा तुमचं हॉस्पिटलचं बिल दुर्दैवानं 1 लाख रुपये आलं तर तुम्हाला 10,000 रुपये भरावे लागतील आणि राहिलेले 90,000 रुपये विमा कंपनी भरेल. सर्वसाधारणपणे विम्याचे प्रीमियम आणि जी काही वजावट आहे यांचं इनव्हर्स रिलेशनशिप असतं. याचा अर्थ असा आहे की जसा एक वाढतो तसा दुसरा कमी होतो अँड वाईस वर्सा. जास्त प्रीमियम असलेल्या पॉलिसीमध्ये सहसा वजावट ही कमी असते आणि जर तुम्ही कमी प्रीमियम वाल्या पॉलिसीज बघितला तर त्याच्यामध्ये वजावट जास्त असते, म्हणजे तुम्हाला जास्त पैसे भरावे लागू शकतात. आणखी काही बरेच मुद्दे आहेत पण सगळे मुद्दे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे कारण ते जरा जास्त होईल. त्यामुळे हा होमवर्क मी तुम्हाला देतो. तुम्ही काही डॉक्युमेंट्स वाचून घ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला त्यामध्ये अजून काय काय पाहिजे. मित्रांनो, जसं आपण हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याच्या अगोदर 5 महत्त्वाचे मुद्दे बघितले तसेच आपल्याला लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्याच्या अगोदरचे 5 मुद्दे माहीत असले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे अंडरस्टँडिंग युअर नीड्स. हेल्थ इन्शुरन्स प्रमाणेच लाईफ इन्शुरन्सच्या पण गरजा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तथापि इथे पॅरामीटर्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. लाईफ इन्शुरन्स बाय करण्यासाठी तुम्हाला तुमची जी थकबाकीत कर्ज आहेत, तुमच्या कुटुंबासाठी भविष्यातील काही उद्दिष्ट आहेत याचा विचार जास्त करावा लागतो आणि या सगळ्याचा जो खर्च आहे याचा हिशोब ठेवावा लागतो. त्याचबरोबर तुम्ही जी कव्हरेजची रक्कम सिलेक्ट करत आहात ती रक्कम या सगळ्या गरजा पूर्ण करते का नाही हे बघणं गरजेचं आहे. अल्टरनेटिव्हली तुम्ही एक थंब रूल वापरू शकता. तुमचं कव्हरेज तुमच्या वार्षिक पगाराच्या 25 पट इतकं असलं पाहिजे. जर समजा तुमचा वार्षिक पगार 4 लाख रुपये इतका आहे तर तुमचा लाईफ इन्शुरन्स जो आहे तो 1 कोटीचा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचे अजूनही मार्ग आहेत.
त्याबद्दल मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉलिसी टाइप्स. मित्रांनो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज आहेत. वेगवेगळे टर्म प्लॅन्स आहेत जे प्युअर लाईफ कव्हरेज तुम्हाला प्रोव्हाइड करतात. एन्डॉनमेंट प्लॅन अवेलेबल आहेत जे तुम्हाला बचत आणि विमा पॉलिसी दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या देतात. आणि हे प्लॅन्स तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या संधीही प्रोव्हाइड करून देतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही कुठली कॅटेगरी सिलेक्ट कराल आणि कशी. काही अंदाज लावताय का? अर्थातच अभ्यास करून. एकदा तुमचा रिसर्च कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या उद्दिष्टांशी मिळता जुळता पॉलिसीचा प्लॅन तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅनची हाय लेवल आयडिया येण्यासाठी हा स्क्रीनवर असलेला चार्ट तुम्ही बघू शकता. या चार्टमध्ये आपण टर्म प्लॅन, एन्डॉनमेंट प्लॅन आणि युलिपसाठी महत्त्वाचे फॅक्टर्स काय आहेत त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेमेंट अँड पेमेंट फ्रिक्वेन्सी. मित्रांनो, तुमचा प्रीमियम किती असला पाहिजे आणि त्याची फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे हे जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा जो काही प्रीमियम आहे तो तुमच्या बजेटमध्ये व्यवस्थितरित्या बसेल याची खात्री करून घ्या. तुम्हाला वार्षिकरित्या प्रीमियम भरायचा आहे, त्रैमासिक भरायचा आहे का मासिक प्रीमियम भरायचा आहे हे पहिला स्वतःला विचारून घ्या. कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉलिसी व्यवस्थितपणे लागू होण्यासाठी आणि नियमितपणे चालू ठेवण्यासाठी त्याचा प्रीमियम नियमितपणे भरणं खूप जास्त गरजेचं आहे. जर समजा तुम्ही तुमच्या प्रीमियमवर डिफॉल्टर असाल तर दुर्दैवी घटनांमध्ये तुम्ही तिथे क्लेम करू शकत नाही. चौथा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पॉलिसी रायडर अँड ॲड ऑन. अनेक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी रायडर किंवा ॲड ऑन आपल्याला प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामुळे आपलं कव्हरेज जे आहे ते वाढू शकतं. या सगळ्यामध्ये काय गोष्टी इन्क्लूड होतात तर क्रिटिकल इलनेस रायडर, ॲक्सिडेंटल डेथ रायडर, प्रीमियम रायडर्सची माफी, या सगळ्यांचा समावेश यामध्ये होतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही रायडर किंवा ॲड ऑन तुमच्या पॉलिसीमध्ये घेता तेव्हा विशिष्ट कार्यक्रमासाठी तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागतो. हे सगळे पर्याय समजून घेतल्यानंतर जे काही रायडर्स आणि ॲड ऑन आहेत ते तुमच्या परिस्थितीसाठी योग्य आहेत का नाही याचा विचार करा आणि त्याचं मूल्यांकन करा, कारण हे तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरेज देऊ शकतात. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कम्पेअर अँड रिव्ह्यू. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी कधीही घाई करू नका. तुमच्या कुटुंबाला लाभ मिळणं हे उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या पॉलिसीज कम्पेअर करा, रिव्ह्यू करा आणि त्याच्यानंतर बाय करा. कारण जर आपण रँडम डिसिजन घेतले तर ते डिसिजन आपल्याला नंतर महागात पडू शकतात. तुम्ही वेगवेगळ्या कंपनींचे क्लेम सेटलमेंट रेशो काय आहेत हे कम्पेअर करायसाठी थोडा वेळ घ्या. जी कंपनी पॉलिसी धारकांना यशस्वीरित्या पैसे ट्रान्सफर करते त्याची टक्केवारी काय आहे हे जाणून घ्या. त्याचबरोबर प्रत्येक पॉलिसीची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. ती वैशिष्ट्ये जर तुम्ही दुसऱ्या कंपनी बरोबर कम्पेअर केलीत तर तुम्हाला अधिक चांगली माहिती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थितपणे वाचून घ्या. जर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती नसेल किंवा कळत नसेल तर संबंधित अधिकाऱ्याला किंवा एजंटला प्रश्न विचारा आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच पॉलिसी बाय करा. मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स बाय करणं म्हणजे आयुष्यातला एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय आहे आणि ज्याच्यासाठी तुम्हाला विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. ॲट द एंड ऑफ द डे आय होप की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कधीच हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स वापरायला लागू नये. आणि तसं जर झालं तर ते क्लेम सेटलमेंट व्यवस्थित व्हावे आणि ते होण्यासाठी तुम्हाला तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं जे काही हेल्थ डिटेल्स आहेत ते व्यवस्थितपणे देणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी आणि सगळ्या डिटेल तुम्ही प्रामाणिकपणे घोषित करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रामाणिक नसाल आणि खोट्या गोष्टी तिथे दिल्या असतील तर ते सापडण्याची शक्यता जास्त असते. कारण तुम्ही जो क्लेम केलेला असता तो छाननीसाठी वेगवेगळे तज्ज्ञ तिथे अवेलेबल असतात. आणि जर समजा तुम्ही पॉलिसीच्या करारांमध्ये काही अप्रामाणिकपणे घोषणा केल्या असतील तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे या शेवटच्या मुद्द्याला कमी लेखू नका. आपण व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्ही काळजी करू शकत असाल तर छानच आहे. जर तुम्हाला काही गोष्टी कॉम्प्लेक्स वाटत असतील किंवा तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही त्या एजंटशी संपर्क साधू शकता. तुम्हाला तुमच्या पॉलिसीबद्दल विशिष्ट प्रकारचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. कारण कसं आहे, तुम्ही तुमच्यासाठी जी पॉलिसी बाय करता ती एक गुंतवणूक असते तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी. त्यामुळे त्याबद्दलचा निर्णय व्यवस्थित होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा.
भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.